पांडू काका, बरे झाले हो तुम्ही आलात माझ्यासोबत. नाहीतर या औषधीमुळे मला एकटीने शोधून आणणे शक्यच नसते झाले. रमाबाईनी ओ थोरल्या मालकांकरता काय पाहिजे ते सांगा, लगेच करल. पर त्यांना आराम वाटला पाहिजे. अहो म्हणतात ना, लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जाता कामा नये हो. समजा असं देवा पांडुरंगा, हवं तर माझं आयुष्य घे पण थोरल्या मालकांना बरं कर. तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, अहो लय लोकांवर छत्र छाया धरून येत होते. पांडू काका, अहो तुम्हीच धीर सोडलात तर मग आम्ही लहानांनी काय करायचे? हा, म्हणजे नक्की होतील बरे. आपण सारे प्रार्थना करतोय ना, औषध पाणीही करतोय ना, मग बघा तुम्ही ते नक्की बरे होतील. या. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम. इथे गडबड बॉस उठे. हळू हळू. कडू जार नुसते औषध. मालक सावकाश. प्रेमाने लाव. जी 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 बाबा, थोडं सहन करा. बाबा थोडं सहन करा, त्याशिवाय कसं बरं वाटेल. आता तू गाढवा मला शिकव. नाही नाही, सांगायला पाहिजे. कुणाला? तुम्हाला इतकी वर्ष आम्हाला तुम्ही जपलत. बडबड बंद कर आणि काम कर. Hello, Dr. Sinclair. Mr. Anade, good to see you. Yes, please sit. Thank you. I wish to hear some good news about my father. How serious it is, doctor? Mr. Anade, as you are aware, he has a severe diabetes. And that is the root cause of the recurrence of the boils. This time around, it's taking time to heal. His age is not on his side anymore. मधुमेहामुळे गळवे बरी होण्यास विलंब होतो आहे. डॉक्टर, let us do our best. I will stay here till he gets well. That will be the best. काय हो वहिनी? नाही, भाऊसाहेबांनी त्या डॉक्टरांकडनं उपचार करण्यास होकार दिला. बरेच झाले. हो बाई. रमे, तुझे ते लेप वगैरे काही करायचे असेल तर त्याची तयारी जाऊन कर. इकडची कामे करायला आम्ही आहोत. आणि तुझ्या आईने जे जे सांगितले ते सगळं करतेय ना? हो ताई सासूबाई, मी मुळी सारे नीट टिपूनच ठेवले आहे. कशाने का होईना भाऊसाहेबांना आराम पडायलाच हवा. वहिनी, हस नाही म्हणता म्हणता महिना झाला हो इथे येऊन. अगो जास्तीच, पण तरी म्हणावा तसा उतार काही पडलेला नाही हो अजून. अगो खरं म्हणजे 2-3 वेळेला या गोऱ्या डॉक्टराच्या औषधाने बरे वाटले होते त्यास. अहो मग ह्याच वेळी का उशीर होतोय? मी तर महालक्ष्मीला नवसच बोलले. बायांनो, एकदा का भाऊसाहेब बरे झाले
की तो फेडायचा आहे हे मात्र लक्षात आणून द्या माझ्या, म्हणजे मिळवले. अहो, एवढा अर्ज लिहून झाला की पडा जरा वेळ. नाही, नको. हा अर्ज लिहून झाल्यावर आम्हा सार्वजनिक काकांचे एक पत्रही पाठवावयाचे आहे. बरे, पण मग निदान त्यानंतर तरी थोडीशी विश्रांती घ्या. डोळ्यांवर दुधाच्या घड्या ठेवून देते. नंतरही तुम्हास मामंजींपाशी जागत राहायचे असते. फार ताण येतो अशाने डोळ्यांवर. डोळ्यांपेक्षा मनावर अधिक ताण आहे रमाबाई. भाऊसाहेबांना असे अंथरुणावर पडलेले पाहवत नाही. फार हळवे झाले आहेत. मृत्यूची चाहूल लागल्याप्रमाणे वागतात. त्याने मन चरकले आहे रमाबाई. आपण मनापासून लपवितो, पण बुद्धी आणि अंतर्मन सारे काही जाणून असतात. फार व्याकुळ वाटते आहे. जे अटळ आहे त्या सामोरे जाण्याचे धैर्य होत नाही. भाऊसाहेब या साऱ्यातून तरुण जावयास हवेत. मग ते आम्हास रागे भरोत, विरोध करो चालेल, पण ते आम्हास हवे आहेत. काय चाललंय? कसला पोरकटपणा चालवलाय? भाऊसाहेब, मी काहीच नाही केले. काहीच नाही कसे? आता त्याला मारताना मी पाहिले. इथे या बघू, इथे या, इथे या. भाऊसाहेब, ओढा त्याला. नेहमी माझी अशी थट्टा करीत असतो. हो रे बाबा, शांत व्हा जरा. मिसळून फुटले तरी अजून तुझे 42 चाळे थांबलेले नाहीत. काय पोरकटपणा शोभतो का आपल्याला? मोठे व्हा आता जरा. मला तसे वचन द्या बघू. वचन दे की मी शाळ्या मुलासारखा वागेन. दिले. अरे दिले काय? हसत हसत वचन देत नाहीत. गांभीर्याने द्यायला हवे, विचारपूर्वक. आणि ते वचन दिलेले शेवटपर्यंत निभवायचे असते. कळले? काढ. भाऊसाहेब, 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 पाणी घ्या. पाणी नको रे, करंट. भाऊसाहेब दुखते. अरे जरा कुठे बसलो तर लागले ठणकावायच. भाऊसाहेब, झोपा तो. सांभाळून. करता रे पोरांनो, करता. भाऊसाहेब, पाणी घ्या आधी. ही जरा रजाई आधी बाजूला. जरा वारा वारा येऊन दे. जरा वारा घाल रे. हो भाऊसाहेब. काळजी वाटते रे माधवा.
फार काळजी वाटते. कळवे अगदी चरली आहेत, भरूनही निघत नाहीयेत. डोंगरासारखा माणूस लहान मुलासारखा वेवळ त्यांना बघितले की पोटात कसे कालवते. मनानेही फार हळवे झाले आहेत. हो ना माधवा, अरे तू नुसता डोळ्यासमोरून हल्लास तरी त्यांचा जीव अगदी कासावीस होतो. पण माधवा, अरे महिना झाला तू अजून इथेच तळ ठोकून आहेस. भाऊसाहेबांची दिवस रात्र सेवाच करतोय, योग्यच आहे ते. पण अरे तुझ्या कोर्टाचे काय? एकच महिन्याची रजा काढली होती, पण आता भाऊसाहेब ऐकतच नाहीयेत आणि त्यांची तब्येतही तशी बरी नाही. त्यामुळे आमचाही पाय निघत नाहीये. म्हणून मग टपालानेच अजून एका महिन्याची रजा वाढवून घेतली. बरे केलेस हो माधवा, अगदी बरे केलेस. माधवा, पुत्रधर्म अगदी पुरेपूर निभावतोयस बाळा. अरे परमेश्वरा, त्यातून सोडो, वेदना होतात रे मला. बघूया माधवराव काय म्हणतात ते. आदरणीय काकांस सविनय नमस्कार. येथे डॉक्टर सिंक्लेअर यांचे औषध चालू आहे, परंतु दुखण्यास म्हणावा तसा आराम नाही. डॉक्टर सिंक्लेअर आपल्या परीने शर्थ करीत आहेत, परंतु भाऊसाहेबांचे मन अतिशय हळवे झाले असून लहान मुलांप्रमाणे हट्ट करतात. परमेश्वरा, आम्ही येथूनच 2 वेळा रजा वाढवली आहे, परंतु तिसऱ्या खेपेस स्वतःच हजर राहावे लागेल. हेच पत्री, इतर सर्व स्नेहांस नमस्कार. तेथील साऱ्या जबाबदाऱ्या आता आपल्या शिरावर आहेत. कळावे, लो बसावा. आपला महादेव गोविंद रानडे. सुभद्रा वहिनी, मला जरा तांदळाच्या कण्या भरडून द्या. माईने आज पेज करून दिली, उद्या म्हणाले कण्हेरी करून द्या. काय हवे ते देऊ हो करून, पण त्यांना म्हणू लवकर बरे व्हा. काल काय म्हणाले माहितीये मला? म्हणाले येत्या संकष्टीस मी 21 मोदक खाऊन दाखवतो की मी ते बघा. मी म्हटले आम्ही आहोत हो करायला तयार, पण लवकर बरे व्हा तुम्ही. हो, आपण सगळेच करू हो, पण वहिनी अहो चित्तच लागत नाही. खरे गो. माधव तर दिवस रात्र त्यांच्या उशाशी बसून असतो. अहो त्याने तर 1 महिन्याची रजा देखील वाढवून घेतलीये. तिकडे त्यास फुरसतही नसते बोलाव्यास, इतकी कामे पडलेली असतात. पण इथे मात्र सगळी कामे बाजूला सारून दिवस रात्र बापाची सेवा करतोय. खरंच खूप नशीबवान आहे तू भाऊसाहेब.
जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा, जाणीव नेणीव. गा तू, गात राहा. भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. देवा तुझे नाम किती गोड गोड, देवा तुझे नाम किती गोड गोड, उच्चारणी तोड मोक्ष सदा, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा, उच्चारणी पाही मोक्ष सदा. रमाबाई, आपल्याला कोल्हापुरास येऊन 2 महिने झाले. भाऊसाहेबांची तब्येतही म्हणावी तशी सुधारत नाहीये आणि आमची रजाही संपत आली आहे. रजा वाढवून नाही का घेता येणार? 2 वेळा टपालाने रजा वाढवून घेतली, पण आता रजा वाढवायची असेल तर आम्हा स्वतःच जावे लागेल आणि स्वतःच अर्ज करावा लागेल. असे असेल तर आपण माईंची परवानगी घ्या, आपण जाऊन येऊ पुण्यास. नाही, नको. जायचेच ठरले तर आम्ही जाऊन येऊ पुण्यास. तुम्ही येथेच थांबा, उगाच वाद नकोत. नाही होणार वाद. आपण एकटेच पुण्यास जाणार म्हणजे खाण्यापिण्याची आबाळ होणार. 2 महिने तुंबलेली कामे आपण दिवस रात्र एक करून पूर्ण करणार म्हणजे डोळ्यांवर किती ताण येईल. तटावायला काळजी करायला सुद्धा कोणी नाही. आम्ही इतकी जबरदस्ती करतो तेव्हा कुठे डोळ्यांना जराशी विश्रांती मिळते. सोबत कोणीच नाही म्हणजे ठीक आहे, आम्ही बोलतो माईंशी. आणि तुम्हीही बोला.